आणि हा तुम्ही बघत आहात ना सुंदर अशी पॅन्टीज तुम्हाला भेटून जाते। पूर्ण जी ब्रा आहे ना चिकन वर्क म्हणून हिला म्हटलं जात असतं। चिकन वर्कची हे पूर्ण सेट तुम्हाला भेटून जातो। कॉम्बिनेशन जो आहे ना अगदी सुंदर आणि युनिक पॅटर्न मी तुम्हाला दाखवते। लाइनिंग प्रिंट मध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। तुम्ही बघत आहात ना। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि अजमेरा फॅशन मध्ये तुमचं वेलकम आहे, स्वागत आहे मित्रांनो। कारण मी आज आणलंय सुंदर असे कलेक्शन, कारण ते कलेक्शन जे आहेत ना हर गर्ल्स वेअर करते, हर लेडीज वेअर करत असते। म्हणून जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळू शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि जर का तुम्ही केव्हाही येणार तर मी नक्कीच तुम्हाला भेटणारच। आणि हे जे कलेक्शन आहेत ना हे जेव्हा आपण नवीन बिझनेस स्टार्ट करतो ना आपण घरी बसून सुद्धा हा बिझनेस स्टार्ट करू शकतो। असं नाही की आपल्याला शॉपच पाहिजे तेव्हाच आपण करू शकतो किंवा आपल्याकडे मॉलच पाहिजे तेव्हाच आपण करू शकतो। घरी बसल्या सुद्धा आपण हा बिझनेस स्टार्ट करू शकतो। माझ्याकडे खूप सारे कलेक्शन आले आहेत अजमेरा फॅशन मध्ये, जसे काही नवीन प्रोडक्ट बनत असतात ना तर मी ते सगळे तुमच्याशी शेअर करत असते। म्हणून हे सगळे कलेक्शन मी आणले तुमच्यासाठी आणि स्टार्ट करणार आहे सुंदर कलेक्शन सोबत। तुम्हाला मी आधी दाखवणार आहे सेटची व्हेरायटी। म्हणजे आता झालंय लग्न सीझन स्टार्ट, तर अशा प्रकारचे जे पॅटर्न आहेत ना ते जास्त करून चालत असतात। तुम्ही बघत असतील ना अगदी सुंदर स्टायलिश पॅटर्न मध्ये ही तुम्हाला भेटून जाते। आणि तिच्यानंतर तुम्ही बघत असतील ना अगदी सुंदर ही पॅन्टी तुम्हाला दिली गेली आणि तिच्या बरोबर तुम्हाला भेटून जाते सुंदर अशी ब्रा। आणि हा जो फॅब्रिक आहे ना हा इम्पोर्टेड फॅब्रिक आहे, म्हणजे ना एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिक तुम्हाला भेटून जातो। आणि याच्यामध्ये तुम्हाला होजेरी मटेरियल मध्ये जर का पाहिजे असेल, कॉटन मटेरियल मध्ये पाहिजे असेल, सगळ्या प्रकारचे व्हेरायटीज आहेत आपल्याकडे। म्हणून तुम्ही बेफिकर होऊन तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि अजमेरा फॅशनशी तुम्ही जोडू शकतात। आता व्हेरायटीची गोष्ट करू ना तर सेट मध्ये आपल्याकडे खूप सारे पॅटर्न्स आहेत। आता हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना हा तुम्हाला भेटून जातो फुल नेटेड पॅटर्न मध्ये। म्हणजे हा जो पॅटर्न आहे ना फुल नेट मध्ये आणि फॅन्सी तुम्हाला भेटून जाते। सुंदर कलेक्शन। आणि साइजेसची गोष्ट करू ना तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साइजेस इथे भेटून जात असतात। आणि हा तुम्ही बघत आहात ना सुंदर अशी पॅन्टीज तुम्हाला भेटून जाते आणि कपडा जो बघत आहात ना अगदी स्ट्रेचेबल कपडा तुम्हाला भेटून जात असतो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना अशा प्रकारे बॉक्स पॅकिंग भेटून जात असते। आणि तुम्ही बघत असतील ना सुंदर असे हे डायरेक्टली कंपोज तुमच्याकडनं घेऊन जाणार आहेत। आणि तुम्ही बघत असतील सेट जो असतो ना तो अशा प्रकारे 3 पीसांचा सेट असतो, म्हणजे 3 कलर अदर तुम्हाला भेटून जात असतात। म्हणून जे हे कलेक्शन असतात ना हे कलेक्शन आपल्याला ठेवणं गरजेचं असतं, कारण सगळ्या प्रकारची व्हेरायटी आपल्याकडे पाहिजे असते। कारण कुठली कस्टमर कुठली मागणी करणार ना आपल्याला माहिती नसतं, म्हणून सगळी व्हेरायटी ठेवणं गरजेचं असतं। जेवढी व्हेरायटी आपल्याकडे राहणार ना तेवढं चांगलं असतं, म्हणजे आपण फटाफट कस्टमरना दाखवू शकतो। आता तुम्ही ह्या पॅन्टी बघत आहात ना ही तुम्हाला एस साइज मध्ये एम, एल, एक्सएल, डबल एक्सएल, ट्रिपल एक्सएल पर्यंतची साइजेस आपल्याकडे भेटून जाते। आता ही जी साइज आहे ना छोटी साइज आहे, जर का तुम्हाला याच्यामध्ये मोठी साइज मध्ये जर का पाहिजे असेल ना तरी आपल्याकडे अवेलेबल असतात। आता तुम्ही बघत आहात ना ही पूर्ण जी ब्रा आहे ना चिकन वर्क म्हणून हिला म्हटलं जात असतं। चिकन वर्कची हे पूर्ण सेट तुम्हाला भेटून जातो। अगदी सुंदर हे कलेक्शन आहे आणि फॅब्रिक जो आहे ना वाव, अगदी सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला भेटून जातं, कारण हा कपडा जास्त करून चांगलाच यूज केला जात असतो। म्हणून जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हेरायटी दाखवणार आहे ब्राची। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आहे ना होजेरी मटेरियल, कॉटन मटेरियल, इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये सगळ्या प्रकारचे व्हेरायटीज भेटून जाते। आता तुम्ही हा जो पॅटर्न बघत आहात ना हा पॅटर्न आहे तुम्हाला प्रिंटेड ब्रा मध्ये, कारण बघा सगळेच जण प्लेन नाही वेअर करणार, सगळेच जण प्रिंटेड नाही वेअर करणार, म्हणून सगळे कलर पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे ठेवणं गरजेचं आहे। अशा प्रकारचे तुम्हाला सेट टू सेट ही वस्तू घ्यायची असते। बॉक्स पॅकिंगची गोष्ट करू तर तुम्हाला अशी बॉक्स पॅकिंग भेटून जाते। 6 पीसांचा सेट असतो, एका बॉक्स मध्ये एक साइज असते, कलर चार्ट सगळे तुम्हाला वेगळे भेटून जात असतात। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर का सुंदर सोबर पॅटर्न मध्ये व्हाईट कॉम्बिनेशन 2 टोन फॅब्रिक मध्ये जर का पाहिजे असेल ना तर वाव, हा तुम्ही पॅटर्न बघत आहात ना हा आहे तुम्हाला होजेरी मटेरियल मध्ये। आणि जी प्रिंट तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर लाईट वेट प्रिंट मध्ये तुम्हाला भेटून जाते। डार्क प्रिंट मध्ये जर का पाहिजे तरी सुद्धा आपल्याकडे आहे। आणि तुम्ही पॅटर्न जो बघत आहात ना अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। अगदी सुंदर तुम्ही डिझाईन जी बघत आहात ना अगदी सुंदर तुम्हाला डिझाईन याच्यामध्ये भेटून जाते। आणि मटेरियल जो आहे ना अगदी सुंदर हा होजेरी मटेरियल मध्ये भेटून जातो। आणि कलर चार्ट तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर पिंक कलर आहे, तुम्हाला
वाईन कलर आणि रामा कलरचं सगळे प्रकारचे कलर तुम्हाला याच्यात दिले गेलेले असतात। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे खूप सारे आहेत, जर का तुम्हाला व्हाईटमध्ये पाहिजे असतील ना तर व्हाईटमध्ये सुद्धा आपल्याकडे खूप सारे पॅटर्न्स आहेत। मग तुम्हाला याच्यामध्ये कलरिंगमध्ये जर का पाहिजे असतील ना तरी सुद्धा आपल्याला भेटून जातात। आणि बॉक्स पॅकिंग तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर ही बॉक्स पॅकिंग तुम्हाला भेटून जाते। आणि तिच्यामध्ये तुम्ही बघत आहात ना, याच्यामध्ये तुम्हाला दिलं गेलं आहे प्रोडक्टचं नाव आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिली जात असते साइजेस, कारण एका बॉक्समध्ये तुम्हाला एक साईज भेटून जात असते। तर कलेक्शन आपल्याकडे खूप सारे आहेत, पण जस्ट मी तुम्हाला दाखवते आहे सॅम्पल। जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तर तुम्हाला हे सगळे वस्तू जे आहेत ना सेट टू सेट घ्यायचे असतात। आता ही जी ब्रा तुम्ही बघत आहात ना ही तुम्हाला भेटून जाते होजेरी कॉटनमध्ये, कारण ही जी पॅटर्न मी तुम्हाला दाखवते ना, हा पॅटर्न जो आहे टी शर्ट असेल किंवा कुर्ती असेल ना त्याच्यामध्ये वेअर केली जात असते। का मित्रांनो, कारण याच्यामध्ये लाईन नाही आहे, ही तुम्हाला पूर्ण राऊंड मध्ये भेटून जाते, म्हणून हे आपण टी शर्ट वेअर करतो किंवा कुर्तीज वेअर करतो त्याच्यावरती आपण हे वेअर करू शकतो। आणि याच्यामध्ये ब्लॅक कलर, रेड कलर, पिंक कलर, ब्लू कलर सगळ्या प्रकारचे कलर चार्ट तुम्हाला भेटून जात असतात। त्याच्यानंतर तुम्हाला जर का ब्लाऊज वगैरे जर का त्याची मागणी करत असतील तर त्याच्यावरती सुद्धा जे वेअर करत असतात ना ते सुद्धा आपल्याकडे पॅटर्न भेटून जातात। आणि तुम्हाला मी जो पॅटर्न दाखवला होता त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर, लाईट कलर चार्ट सगळे प्रकारचे कलर चार्ट भेटून जातात। आणि जो फॅब्रिक आहे ना डबल मटेरियलमध्ये हे तुम्हाला क्वालिटी भेटत असते। हे जी क्वालिटी असते ना हे कस्टमरांना दाखवायची असते तुम्हाला, आणि त्याच्यावरती सगळ्यांवरती तुम्हाला MRP सुद्धा भेटून जात असते, म्हणजे त्या MRP ने तुम्ही कस्टमरांना सेल आउट करू शकतात। आणि सुंदर असा एक तुम्हाला मी जस्ट आत्ता आलेला जो प्रोडक्ट आम्ही तयार केलेला जो आहे ना तो एक मी तुम्हाला दाखवणार आहे, सेटमध्येच होता। अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, कॉम्बिनेशन जो आहे ना अगदी सुंदर आणि युनिक पॅटर्न मी तुम्हाला दाखवते। लाइनिंग प्रिंटमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर असं ॲडजस्टमेंट वगैरे करायला दिलं गेलेलं आहे। आणि याची साइजेसची गोष्ट करू ना तर सगळ्या प्रकारचे तुम्हाला साइजेस भेटतात। आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही भेटून जाते कॉटन मटेरियलमध्ये सुंदर अशी पॅन्टीज, छोटी जी जो बेल्ट तुम्ही बघत आहात ना छोट्या बेल्टमध्ये दिली गेली आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर अशी पॅकिंग ही तुम्ही बघत आहात ना, अशा प्रकारे ही पॅकिंग आणि विथ बॉक्स तुम्हाला असं पूर्ण सेट घ्यायचं असतं। तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तर तुम्ही विचार करत असतील की हे जे मॅम सॅम्पल दाखवत आहेत तर अशा प्रकारचे कलेक्शन आपल्याला घ्यायचे असतात का, पण नाही मित्रांनो, जेव्हा तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तर ही वस्तू तुम्हाला सेट टू सेट घ्यायची असते। आता तुम्ही बघत आहात ना जे कॉलेजच्या गर्ल्स वगैरे असतात ना ते अशा प्रकारे वेअर करत असतात। तुम्ही बघत असतील सुंदर असं कलेक्शन चिकन वर्कमध्ये ही तुम्हाला भेटून जाते। आणि टी शर्ट किंवा कुर्तीज वगैरे आपण वेअर करतो ना हिला म्हटलं जातं स्पोर्ट ब्रा म्हणून। अगदी सुंदर हे पॅटर्न तुम्ही बघत आहात, चिकन वर्क याच्यामध्ये दिलं गेलं आहे। अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो आणि साइजेस सुद्धा आपल्याकडे खूप सारे आहेत, कलर चार्ट सुद्धा आपल्याकडे खूप सारे आहेत। जर का तुम्हाला प्लेनमध्ये पाहिजे असेल तर प्लेनमध्ये सुद्धा आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर आहे, क्रीम कलर आहे, रेड कलर, सगळ्या कलर चार्ट तुम्हाला भेटून जातात। आणि हा इम्पोर्टेड मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जातो। आणि जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। तुम्ही बघत आहात ना सुंदर असा पॅटर्न आहे, बॅक पॅटर्न सुद्धा खूप छान आहे, कारण हिला जेव्हा आपण वेअर करतो ना तर पॅटर्न अगदी सुंदर वाटत असतो। आणि पॅन्टीची गोष्ट करू तर पॅन्टीची व्हेरायटी आपल्याकडे खूप सारी आहेत, म्हणजे तुम्हाला प्लेनमध्ये जर का हवी असेल तरी सुद्धा आपल्याकडे आहे। जर का तुम्हाला डार्क प्रिंटमध्ये जर का पाहिजे असेल तर डार्क प्रिंट तुम्ही बघत आहात। जर त्याच्या अलावा तुम्हाला खूप सारे लाईट कलरमध्ये, डस्टी कलरमध्ये पाहिजे असतील तर इंग्लिश कलरमध्ये पाहिजे असेल, सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स, कलर चार्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत। आता हा तुम्ही बघत आहात ना हा लाईट कलर चार्ट आहे, तुम्हाला हा भेटून जातो डस्टी कलर चार्ट। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुंदर असं भेटून जातं हे डार्क कलर चार्टमध्ये पॅन्टीज। आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतंय स्लीपची व्हेरायटी, म्हणजे जे पण आपण कुर्तीज वगैरे वेअर करतो ना सगळ्यामध्ये हे आपण जास्त करून यूज करत असतो। तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट वाली सुद्धा भेटून जाणार आहे आणि विदाऊट ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा भेटून जाणार आहे। आणि हा जो कपडा आहे ना तो कॉटन, होजरी कॉटन जो असतो ना तो कपड्यामध्ये तुम्हाला भेटून जाते। आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटून जाते जर का तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये हवी असेल ना तर ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा हा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो, कारण इथं दिलं गेलं ॲडजस्टमेंट करण्यासाठी। तर अशा प्रकारचे जे कलेक्शन असतात ना आपल्याला सगळे कलेक्शन ठेवावं लागतात, कारण बघा हे जास्त करून आहे ना क्वालिटी चांगलीच यूज करत असतात। म्हणून जर का तुम्ही बिझनेस सुद्धा स्टार्ट करत आहात ना तर व्हेरायटी तुम्ही चांगलीच ठेवा, कारण आपण सेल आउट करण्यासाठी, म्हणजे आपण जेव्हा बिझनेस करतोय ना तर आपण विचार करतो की कमी रेंजचं भरू, आपण कमी रेंजचं भरू, पण नाही मित्रांनो, त्याच्याबरोबर तुम्ही क्वालिटी सुद्धा बघा। फक्त बघू नका की कमी रेंजचे तर आपण घेऊन जाऊ, पण त्याच्याबरोबर काय फॅब्रिक आहे, समोरचे कस्टमर घेणार का, कारण जेव्हा स्वतः
आपण घ्यायला जातो ना तर आपण लो क्वालिटी आपण नाही घेत असतो, आपण चांगली क्वालिटी घेत असतो. म्हणून आपल्यावरनं आपण विचार करायला पाहिजे की कशा प्रकारचं कलेक्शन आपल्याला ठेवायचं आहे आपल्या शॉपमध्ये, मॉलमध्ये, की घरी बसून तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात. तर हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला नक्की सांगा. बेल आयकन करा, शेअर करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओला. सुंदर कलेक्शन सोबत जातोया. नमस्ते.